हॅलो स्टुडंट, आज आपण आहोत स्पोकन इंग्लिशच्या इंग्लिश कन्वर्जन प्रॅक्टिसमध्ये. आपलं पहिलं सेंटेन्स आहे आजचं, गणेश केव्हा परत येईल तुला माहीत आहे का. त्याचं इंग्लिश कन्वर्जन काय होऊन जाईल, इंग्लिशमध्ये याचं कन्वर्जन होऊन जाईल, गणेश केव्हा परत येईल तुला माहीत आहे का. तुला माहीत आहे का साठी आपण काय वापरतो, हा एक प्रश्नार्थक वाक्य आहे. याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन होण्यासाठी आपण काय वापरणार, इथं तुला माहीत आहे का, याच्यासाठी काय वापरणार, डू यू नो. तुला माहीत आहे का, डू यू नो. गणेश केव्हा परत येईल, तर केव्हासाठी आपण वापरतो वेन गणेश. आता हे सेंटेन्स फ्युचर मध्ये चाललेलं आहे, तर मग हे होईल वेन गणेश विल कम बॅक. प्रश्नार्थक वाक्य, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता आपलं दुसरं वाक्य आहे, गणेश कुठे राहतो तुला माहीत आहे का. तर परत तेच, तुला माहीत आहे का, त्यासाठी आपण घेणार आहोत डू यू नो. पुढे होईल गणेश कुठे राहतो. कुठेसाठी आपण वापरतो व्हेअर. WH फॉर्म आपण वापरतो व्हेअर गणेश लिव्स. आता इथं आपण हेल्पिंग वर्ब वापरले नाही, त्याच्यामुळे आपण मुख्य क्रियापदाचं प्लुरल घेणार आहोत, तर लिव्स होऊन जाईल. तर वाक्य होऊन जाईल डू यू नो व्हेअर गणेश लिव्स. आपलं तिसरं वाक्य आहे, गणेश कुठे जात आहे तुला माहीत आहे का. परत एकदा त्याचं कन्वर्जन होईल डू यू नो. परत काय होईल कुठे. कुठेसाठी आपण काय वापरतो, क्वेश्चन वर्ड WH क्वेश्चन, आपण त्यासाठी वर्ड वापरतो WH वर्ड वेअर. वेअर म्हणजे कुठे, कुठे जात आहे, तर वेअर गणेश इज गोइंग. प्रश्नार्थक क्वेश्चन मार्क. तर आपलं कन्वर्जन होईल डू यू नो व्हेअर गणेश इज गोइंग. गणेश कुठे जात आहे तुला माहित आहे का, डू यू नो व्हेअर गणेश इज गोइंग. आपलं चौथ्या क्रमांकाचं वाक्य आहे, गणेशला काय पाहिजे ते उघड आहे. आता ते उघड आहे आपण म्हणणार इट इज क्लिअर. आपण क्लिअरचा अर्थ घेतो स्पष्ट. इट इज क्लिअर. गणेशला काय पाहिजे, तिथे होईल काय साठी आपण शब्द घेत असतो व्हॉट, तर WH फॉर्म घेणार व्हॉट. आपला सब्जेक्ट आहे गणेश वॉन्ट. इट इज क्लिअर व्हॉट गणेश वॉन्ट, की गणेशला काय पाहिजे ते क्लिअर आहे, तर इट इज क्लिअर व्हॉट गणेश वॉन्ट. सगळ्यात शेवटचं आपलं आजचं वाक्य आहे, गणेशने काय म्हटलं मला समजलं नाही. तिथं मला समजलं नाही तर होईल आय डिडंट अंडरस्टँड. समजलं नाही म्हणतो आपण अंडरस्टँड. आय डिडंट अंडरस्टँड. आता काय साठी WH वर्ड वापरतो आपण व्हॉट गणेश सेड. अशा प्रकारे आपले आजचे सगळे वाक्य कन्वर्ट झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.